नमस्कार. तुम्ही नेहमी चॉकलेट खात असाल, पण या प्रकारचे चॉकलेट तुम्ही आतापर्यंत खाल्ले नसतील. बघू शकता हे चॉकलेट कसे बनलेत. मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते. इथे मी 3 बटाटे उकडत ठेवले होते कुकरला. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून कुकरचं झाकण बंद करून त्याचे 3 शिट्ट्या काढून घेतल्यात. आता कुकर थंड झालं आहे. आपण यातले बटाटे काढून घेऊया. बटाटे मी इथे 3 बटाटे उकडायला घातलेले, पण मी 2च बटाट्यांचा याच्यात वापर करणार आहे. आता हे गरम गरमच आपल्याला सोलून घ्यायचे. बघू शकताय बटाटे मी सोलून घेतले आणि किसणीने आपल्याला हे छान असे मऊ होतील असे बारीक किसून घ्यायचे, म्हणजे त्यात गाठी राहिल्या नाही पाहिजे. आता इथं पॅन ठेवला मी. पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेतलं. तुम्ही नॉनस्टिकचा पॅन घ्या. हा पॅन माझा खराब झालेला, पण तो नॉनस्टिकचा पॅन असेल तर एकदम अजून छान ही रेसिपी होते, कारण खाली चिटकत नाही. आता हे मी बटाटे तुपामध्ये 2 मिनटं फ्राय करून घेतलेत. आता यामध्ये मी 2 चमचे मिल्क पावडर घातली. ते पण आपण छान एकत्र करून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही एकत्र झालं. यामध्ये मी 3 चमचे कोको पावडर घातली. आता ती पण आपल्याला छान परतून घ्यायची. कोको पावडर आपले हे परतून झाल्यावर आता यामध्ये मी 4 चमचे साखर घालून घेतले. आता साखर छान वितळेपर्यंत ह्याला आपण मिक्स करून घ्यायचं एकदम मंद आचेवर. 2-3 थेंब याच्यात केवडा इन्सेन्स टाकलं, तुमच्याकडे व्हॅनिला इन्सेन्स असेल किंवा विलायची पावडर टाकली तरी चालेल. आता हे एकदम छान सर्व मिक्स झालं आहे. हे मी याच्यामध्ये मी बारीक करून घेतलेले काजू बदाम घातलेत. ते पण आपण एकत्र करून घ्यायचे. आता हे सर्व मिश्रण आपलं तयार झालं आहे. हे आपण आता एका प्लेटात काढून घेऊया आणि हे गरम असतानाच आपल्याला बनवून घ्यायचं आहे जे चॉकलेट. हाताला मी इथे थोडंसं तूप लावून घेतलं आणि ते पूर्ण असं मिक्स करून घेतलं पुन्हा एकदा हाताने. आणि एक छोट्या गोळ्या घेऊन बघू शकताय कसे गोल चॉकलेट याचे बनलेत. आता मी इथे सर्व चॉकलेट बनवून घेते. तुम्ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा. बटाटा त्यात घातलेला हे कुणाला समजणार नाही आणि तुमचे मुलं चॉकलेट म्हणून हे आवडीने खातील. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगा. यावर मी आता सिल्वर वर्क लावून घेते ते डेकोरेशनसाठी, आणि थोड्या वेळेला आपल्याला अर्धा घंटा फ्रीजमध्ये नेऊन ठेवायचे. आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. आता हे अर्धा घंटा आपल्याला असेच ठेवायचे फ्रीजमध्ये. अर्धा घंटा झाला. आता मी हे चॉकलेट बाहेर काढून घेते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.